दिवसांपासून बारामतीमधले राजकारण हे घरातले पवार आणि बाहेरचे पवार या दोन शब्दांभोवती फिरतंय। शरद पवार यांच्या वक्तव्याच्या नंतर यावरून राजकारण तापलेलं आहे। बाहेरच्या पवारांना निवडून द्यायचं की घरच्या असं शरद पवार म्हणाले। लेक आणि सून यांच्यामध्ये पवारांकडून भेद होत असल्याचंही बोललं जात आहे। हे सगळं सुरू असताना अमोल कोल्हेंचा एक व्हिडिओ समोर आलाय। शरद पवार बोलत असताना अमोल कोल्हे हसत होते आणि या व्हिडिओमुळे पवारांचे हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं। तर यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी ही कोल्हेंच्या विरोधात आक्रमक होताना दिसतीये। सुनेला निवडून द्या, आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अण्णांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे यांना सुनेला मतदान त्याचं चुकीचं काय असे दोन गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार। दरम्यान यावरून अमोल मिटकरी आणि रुपाली चाकणकर आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिली आहे। कोल्हेंच्या उन्मादात म्हणजे जसा दुःशासन हसला होता, जसा दुर्योधन हसला होता, जसे रावण कंस हसले होते, त्या पद्धतीनं हसण्याचं पाप केलंय। त्यामुळं कोल्हेंचं खरं रूप या निमित्तानं समोर आलंय। याचा हिशेब आम्ही त्यांच्या लोकसभा मतदारसंघाची चुकता घेऊ। साहेबांनी जे वक्तव्य केलं त्यावेळेस त्यांच्या बाजूला बसलेली जी लोक होती, डॉक्टर अमोल कोल्हे, मी निषेध करते। आपण अभिनेता म्हणून ज्यावेळेस काम करता, चेहऱ्यावरती रंगरंगोटी लावता, त्यावेळेस आम्हाला त्या कलाकाराची कदर आहे। कलेचा मोजमाप कशातही होऊ शकत नाही, पण आपण छत्रपती शिवरायांची भूमिका, आपण छत्रपती संभाजीराजांची भूमिका ज्यावेळेस करता त्यावेळेस तिथे आपण महिलांना मान सन्मान दिलं पाहिजे, ह्या भूमिकेतून मांडता। पण ज्यावेळेस साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यावेळेस आपण राक्षसी हास्य करत त्याला साथ दिली। असं आहे, एकतर शरद पवारांवर टीका हे 60 वर्ष आपण सगळे पाहतो आणि शरद पवारांवर टीका केली की हेडलाईन होते, काय हरकत आहे तुम्हाला? चांगलं आहे ना, आपलं नाणं 60 वर्ष खणखणीत आहे मार्केटमध्ये, सगळ्यांचीच भाषण बघा आणि डेटा वाईज जाऊया। जो जो व्यक्ती जेव्हा आदरणीय पवार साहेबांवर टीका करतो त्याची हेडलाईन होते। आता लोक बारामतीला येऊन काय म्हणतात की आमचं एकच कार्यक्रम आहे की शरद पवारांना संपवणं, त्याच्यामुळे रोज काही ना काहीतरी शरद पवारांच्या विरोधात कट कारस्थान हे चालूच आहे आणि शेवटी ते बारामती म्हणलेच ना की आम्हाला शरद पवारांचा संपवायचंय। त्याच्यामुळे काहीही करून त्यांना संपवायचं हेच त्यांचं षडयंत्र आहे।